नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपलं ब्लाऊज शिलाई क्लासमध्ये। आज आपण बघणार आहे 4 टक्स ब्लाऊज। हे बघा, अगोदर मी ब्लाऊजची उंची घेतलेली आहे आणि ती पेपरवरती टाकलेली आहे। ब्लाऊज आहे आपलं 14 इंचीचा, तर 15 इंचीची आपल्याला उंची टाकायची आहे। हे बघा, मी बरोबर 15 इंचवर मार्किंग करून घेतलेलं आहे। दोन्ही साईडने 15-15 इंचवर मार्किंग करून घ्यायचं आणि 4 टक्स ब्लाऊज असल्यामुळे त्याच्यामध्ये मी अर्धा इंच समोरून परत वाढवलेलं आहे, बघू शकता। आणि रुंदी आहे ब्लाऊजची 10 इंच, तर आपण 12 इंचाची घ्यायची। 2 इंच मार्किंग सोडायचं त्याच्यावरती। हे बघा, 12 इंचाची मी रुंदी टाकलेली आहे। आणि आता गळ्याचा भाग टाकलेला आहे मी 2.5 इंचाचा आणि शोल्डर टाकलेला आहे 3 इंचाचा। 2.5 आणि 3 5.5। आणि मोंढा जो आहे तो मी ब्लाऊजवर मोजून 6 इंचाचा घेतलेला आहे, बघू शकता। आणि गळ्याची उंची आहे 5.5 इंचाची। 5.5 इंचाचा गळा टाकलेला आहे। आणि आता आपण हे खालची सरळ लाईनिंग मारून घेऊ आणि बाकीचा पेपर आपला उरतो, त्याच्यामध्ये आपण बाही वगैरे काढू शकतो। हे बघू शकता। आता आपण मोंढ्याच्या भागाला ड्रॉ करून घेऊ। सरळ लाईन मारून घ्यायची, नंतर गळ्याच्या भागाची सरळ लाईन 2.5 इंचावरती खाली पण, आणि सरळ लाईनिंगमध्ये आपण हे 5.5 इंचाचं गळ्याची माप टाकलेलं आहे। आणि इकडं पूर्ण आपण रुंदीमध्ये घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता आपल्याला मोंढ्याचा भाग आणि गळ्याचा भाग बघायचा आहे। मोंढ्यामध्ये समोरचा भाग कधी पण 1 इंचाने समोर घ्यायचा, आणि तुम्ही 1 घ्या किंवा पाऊण घ्या, तुम्हाला जसं गळ्याचा शेप पाहिजे तसा। मला थोडा ब्रॉड पाहिजे होता म्हणून मी पाऊण इंचाचं घेतलं। हे बघा, 3 इंचावरनं असं खोल खड्डा तयार करून ड्रॉ करून घ्यायचं, आणि हा पण असा शेप द्यायचा। थोडंसं गळा मी असं रुंद घेते, कधी कधी कसं होतं पानाचा आकार तयार होतो, त्याच्यामुळे थोडं डीपमधून गळ्याची रुंदी टाकायची। आता आपल्याला हे क्रॉस पट्टीसाठी टाकायची आहे, तर आपली क्रॉस पट्टी आहे 4 इंचाची। हे मी इकडे 3.5 आणि तिथे 4 घेतलेलं आहे, असं माप टाकलेलं आहे। ही क्रॉस पट्टी झालेली आहे। आणि आता क्रॉस पट्टीवरनं आपल्याला तिथं समोर 4 इंच घ्यायचं, आणि 4 इंचावरनं समोर 2 इंचाचं उंचीचा टक्स टाकायचा। हे बघा, 2 इंचाचं वरती घेतलेलं आहे, आणि मग तिथे समोर क्रॉस पट्टीच्या आहे 1.5 इंचावरती, आणि इकडे 3 इंचावरती, बघू शकता। आणि इकडचं थोडंसं क्रॉस घ्यायचं आहे। क्रॉस टक्स याच्यामुळे घ्यायचं की आपण क्रॉस पट्टी जोडल्यानंतर तो थोडासा वर येतो। तुम्ही सरळ लाईन मारून घ्या, मी हाताने मारते थोडंसं, बघू शकता। हे मारून घेतलेलं आहे टक्स, आणि नंतर इकडचा टक्स मारत आहे मी समोरचा, तो पण बघू शकता तुम्ही। झालेला आहे आपलं कट ब्लाऊज 4 टक्स। आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे, बघा तुम्ही। मी व्यवस्थित हात ठेवून पेपर कट करते, तसंच तुम्ही अस्तरवरती जरी टाकलं तरी असंच व्यवस्थित हात ठेवून कट करून घ्यायचं। हे क्रॉस पट्टी कट केलेली आहे। आता गळ्याचा आणि मोंढ्याचा भाग कट करणार। आता मोंढा कट करून घेऊ। झालेलं आहे आपल्या मोंढ्याची कटिंग आणि ही गळ्याची कटिंग, बघू शकता। हात ठेवून व्यवस्थित कटिंग करायची, म्हणजे कटिंगमध्ये थोडंसं कमी जास्त झालं ना तर शेप चेंज होऊ शकतो गळ्याचा, मोंढ्याचा आकार। बघा किती सुंदर आपला ब्लाऊज 4 टक्सचा तयार झाले। की खूप सोपं असतं 4 टक्स ब्लाऊज। आणि जेव्हा आपण मशीन क्लास लावतो तेव्हा पहिले आपण 4 टक्स ब्लाऊजपासूनच सुरुवात करतो। हे बघा, ब्लाऊज सर्कल ब्लाऊज दिसते आपलं, उंची वगैरे सगळं व्यवस्थित आलेली आहे त्याची, आणि आकार पण खूप सुंदर दिसत आहे, बघू शकता तुम्ही। आता हे आपल्याला पेपर कटिंग जशाच तशी याच्यावर ठेवायची, एक भाग ठेवायचा कोणचा पण, आणि आपण कटिंग करून घ्यायची। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब